आदर्श नेतृत्वाचा सन्मान. माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांना खालापूर प्रेस क्लबकडून आदर्श राजकीय व्यक्तिमत्व पुरस्काराने सन्मानित. खालापूर तालुक्यातील जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणाऱ्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांचा खालापूर प्रेस क्लबच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श राजकीय व्यक्तिमत्व या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण नव्हता, तर एका समर्पित, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा गौरव करणारा भावनिक क्षण ठरला. या भव्य कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, न्यूज 18 लोकमतच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा जोशी आणि खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते श्रीफल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन शिवानी जंगम यांचा गौरव करण्यात आला. सभागृहात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांच्या कार्याला दाद दिली. शिवानी जंगम नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते ती एक हसतमुख, सर्वसामान्यांच्या अडचणींना तत्परतेने धावून जाणारी शिवानीताई. राजकारणात असतानाही त्यांनी माणुसकी जपली, लोकांशी नातं जोडलं आणि विश्वास संपादन केला. त्यांच्या कार्यशैलीत नेहमी सहकार्य, समजूतदारपणा आणि विकासाची दृष्टी दिसून आली. खालापूर नगरपंचायत हद्दीत त्यांनी राबवलेली विविध विकासकामे ही केवळ योजनांची अंमलबजावणी नव्हती, तर ती जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याची चळवळ होती. त्यांच्या या कार्यामुळे आजही नागरिकांच्या मनात आदराने स्मरणात आहेत. या यशस्वी प्रवासात त्यांचे पती संतोष जंगम यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ देत त्यांनी शिवानीताईंना प्रेरणा दिली. त्यामुळेच हे यश अधिक अर्थपूर्ण ठरते. आज हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असला तरी तो खालापूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमाची पावती आहे. आदर्श राजकीय व्यक्तिमत्व हा पुरस्कार त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहील यात शंका नाही. शिवानी जंगम यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. की तुमच्या हातनं मला हा पुरस्कार मिळाला. कारण जसं सांगितलं आता तुमच्याबद्दल, म्हणजे बिग बॉस वगैरे सगळे बोलत आहेत, आम्ही काय बिग बॉस बघत नाही, पण तुमच्याबद्दल त्यांनी जे ऐकलं आणि आत्ता जे चालू आहे खरंच त्याच्यात जी तुमची भूमिका बघतोय, किंवा तुमचं शनी शिंगणापूरचं जे चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा विषय असेल, तुम्ही ज्या पद्धतीने आणि तडफीने बोलता किंवा ज्या पद्धतीने विषय मांडता, ज्या स्पष्टवक्ती पद्धतीने तुम्ही बोलता, तर मला असं वाटतं की मी तशी आहे. आणि राजकारणात स्पष्टपणे बोलणं हे अतिशय घातक गोष्ट आहे. बाह्यवाळ मागेपासून असतं आहे. तर माझं व्यक्तिमत्व थोडंसं तसं आहे की कुठेतरी चापलुसी करणं किंवा दुसऱ्याला समोरच्याला बरं वाटतंय म्हणून खोटी आश्वासनं देणं असं माझा स्वभाव नाही. संतोषबाई वगैरे शेजारी बसले, त्यांना पण खूप चांगलं माहिती आहे की माझ्या कामाची पद्धत काय आहे, की खोटी आश्वासनं देणं, खोटं बोलणं, भूलथापा देणं ह्या पद्धतीचं माझं काम नाही आहे. आणि तरीसुद्धा खालापूर प्रेस क्लबनी मला आदर्श राजकीय पुरस्कार दिला, त्याच्याबद्दल मी खूप आभार मानते. की असं राजकीय व्यक्तिमत्व जर तुम्हाला अपील करत असेल तर मला वाटतं की नक्कीच हे पुढे येणारी पिढी ह्याच्यावर काम करेल, की फक्त चापलुसी करणं म्हणजे राजकारण नसतं. तुमची भूमिका स्पष्टपणे मांडणं, समाजासाठी, लोकांसाठी न्याय्य काम करणं, त्यांच्या हितासाठी काम करणं, हे डोळ्यासमोर ठेवून जो काम करेल, मला वाटतं ते आदर्श राजकीय व्यक्तिमत्व असावं असं मला वाटतंय. गोपाळ साहेब, तुम्ही अतिशय उत्तम कार्यक्रम इथे केलात आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आम्हाला दिसत होतं, या खुर्च्या भरतील की नाही, पण खुर्च्या चांगल्या प्रकारे भरलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत. ज्यांना सगळ्यांना पुरस्कार मिळाले, ज्यांचे सन्मान झाले, त्या सगळ्यांना खूप सारे त्यांचं अभिनंदन. आणि आम्हाला पुरस्कार दिले, आम्हाला त्याच्या योग्य समजले म्हणून खालापूर प्रेस क्लबचे सुद्धा मी खूप सारा आभार मानते. आणि तृप्तीताई, सुवर्णाताई, तुम्हाला आम्ही बघत असतो टी व्हीवर, तुम्ही जे आक्रमकपणे प्रश्न विचारत असता, मला त्यांनी असा प्रश्न पडतो की ह्या लोकांना भीती वाटत नाही का की स्टुडिओच्या बाहेर गेल्यावर हे लोक आपल्याला काय करतील, की एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना आपण वर्णावर त्यांच्या बोट ठेवत असतो आणि त्याच्याकडे तुम्ही उत्तरं घेत असता. त्याच्यामुळे मी नेहमी हा विचार करते बॅक ऑफ द माइंड की ह्या घाबरत नसतील का बाहेर गेल्यावर, की स्टुडिओच्या बाहेर बॉडीगार्ड घेऊन फिरतात ही लोक. तर अशा सगळ्या महिला जेव्हा इथे आहेत आणि तुमच्या हस्ते माझा सन्मान झाला, तर मला असं वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजते आणि इथे थांबणार नाही आहे. इथे पुरस्कार दिला आहे, इथे माझी सुरुवात झालेली आहे. माणसाचा धर्म असतो, तो स्वभाव धर्म असतो की शाबासकी मिळाली, आपलं कौतुक केलं की आपल्याला आणखी छान वाटतं. त्याप्रमाणे मलाही छान वाटलं आहे की माझं कितीतरी कौतुक झाले, कामाची दखल घेतली गेलेली आहे आणि असंच काम ह्याच्या पुढे नक्की हातनं होत राहील.
जे नियमानुसार आहे, जे न्याय्य आहे, जे समाजासाठी उपयुक्त आहे, असं काम माझं नेहमी होत राहील. हे तुम्हाला आम्ही सगळ्यांना आश्वस्त करते. खालापूर प्रेस क्लबचे आमचे भाई ओवाळ इथे बसलेले आहेत. मग अशी कोणतरी बोललं की गोपाळे राजकीय पुढाऱ्यासाठी बोलले, तर ते राजकीय पुढारी आहेतच आमचे भाई ओवाळ, पण पुरोगामी चळवळीचा एक खंदा नेता आहे, ज्यांना बघून आम्ही राजकारण शिकतो आणि राजकारण करतो. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा प्रेस क्लबच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते.